नमस्कार. श्री स्वामी समर्थ समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय श्रावण स्पेशल बिना लसूण कांद्याची फ्लावर, बटाटा आणि वाटाणा मिक्स अशी भाजी. सगळ्यात आधी फ्लावर कापून घ्यायचा आणि तो गरम पाण्यात मीठ टाकून एक 5 मिनटं उकळून घ्यायचा, म्हणजे तो स्वच्छ निघतो आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. तर या ठिकाणी बघा, मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि थोडे वाटाणे टाकले. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आता त्यासाठी मसाले लागणारे बघा, आपण येथे बडीशेप घेतली, धने घेतले, जिरे घेतलेत आणि थोडीशी मेथी घेतली आहे. त्याचसोबत आपण 2 टोमॅटो घेतलेत, कोथिंबीर घेतली, 1 हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतला आहे. हे आपण वाटण बनवणार आहोत. आता फोडणीसाठी आपल्याला बघा, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, सब्जी मसाला, थोडंसं हिंग, हळद आणि थोडं मीठ लागणार आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, कढई गॅसवर ठेवायची. कढई गरम झाली का त्यामध्ये तेल घालायचं थोडंसं, आणि त्या तेलामध्ये आपण घेतलेली ही फ्लावरची जी भाजी आहे ती छान अशी परतून घ्यायची, भाजून घ्यायची. भाजून का घ्यायची, तर फ्लावरला जरा उग्र वास असतो, भाजल्यानंतर तो वास निघून जातो आणि चवीला छान लागते. त्याचसोबत आपण हा टोमॅटो तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये मिरची टाकायची, आल्याचा तुकडा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ती पण छान परतून घ्यायची. आता हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि ते मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण आपले मसाले भाजून घेऊया. धने, बडीशेप, जिरे आणि थोडीशीच मी मेथी घेतली आहे. हे हलकेच भाजायचे. मसाल्यांचा वास आला सुगंधी की समजायचं आपले मसाले भाजलेले आहेत आणि मग लगेच काढून घ्यायचे. बघा, आता काढलेत मी. आता हे मिश्रणामध्ये हे टाकून घ्यायचे आणि ह्याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं. बघा, बिना पाणी घालता आपलं वाटण छान असं तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीला घालूया. तर कढई आपली गरमच आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे घातले की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आणि वरतून एक ताट झाकायचं. मंद आचेवर मसाला आपला भाजून घ्यायचा. 2 मिनिटांनी ताट काढायचं आणि मसाला मिक्स करायचा. बघा, मसाला आपला छान भाजलेला असतो. आता तो मिक्स करायचा व्यवस्थित आणि आता त्यामध्ये आपण घेतलेले फोडणीचे मसाले घालून घ्यायचे. धने पावडर घालून घ्यायची, जिरा पावडर घालायची, गरम मसाला, लाल तिखट चवीनुसार घालायचं, कमी जास्त करायचं तुमच्या आवडीनुसार. त्याचसोबत हा सब्जी मसाला आहे तो मी घातलेला आहे, तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळेल. आणि हळद थोडीशी, हिंग चिमूटभर आणि थोडंसं सेंधव नमक टाकायचं यामध्ये, म्हणजे चव छान येते. आता आपण ज्या भाज्या भाजून घेतल्यात त्या यामध्ये घालायच्या, छान अशा परतायच्या, मिक्स करायच्या आणि आता थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला, कमी पाहिजे असेल तर कमी घाला. भाजीला बघा आपल्या उकळी आलेली आहे. आता मिक्स करून घ्यायची छान अशी. बघा किती भाजी सुंदर दिसते आहे, एवढा छान कट आला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी. आणि आता यामध्ये काय करायचं, आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता मीठ घालून भाजी झाकायची आणि ताटामध्ये वरती थोडं पाणी घालायचं आणि 7 ते 8 मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची. बघा, आपली भाजी 7 ते 8 मिनटानंतर अशी छान रस्सेदार मस्त झाली आहे तयार. आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि हा मी मॅगी मसाला मला आवडतो म्हणून मी टाकला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी पण भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघू शकता आपली भाजी किती सुंदर झाली आहे, बिना लसूण कांद्याची, मस्त लागते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता आणि झटपट होते. अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी होते. कोणताही एक्स्ट्राचा मसाला लागत नाही किंवा जास्तीचं तेल पण लागत नाही. कमी तेलात, कमी मसाल्यात अशी छान मस्त भाजी तयार होते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.